ओळख करून देताना सांगितलं की माझे आजोबा नांदणीला, आता नांदणी गाव परवा हत्तीणीच्या ह्याच्यामुळं सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तर तिथं जे मठ आहे त्यांचा हातीचा, त्याच्या मागच्या बाजूलाच आमच्या आजोबांचा वाडा अजूनही आहे. तर तिथं मी 11वीला होतो आणि 11वीला मला संस्कृत शिकवायला सावळवाडे म्हणून सर होते. तर तिथं आमच्या आजोबांचे असे एक पद्धत म्हणा किंवा एक नियमच असा होता की दररोज ते ज्ञानेश्वरी वाचन करायचे. आणि मी शाळेला जाण्यापूर्वी ते ज्ञानेश्वरी सकाळी लवकर ऐकायचे. जो त्यांचा कुठला जो अध्याय असेल तो ऐकून झाल्यानंतर ते वारकरी लोक चांदीचा शिक्का घेऊन असे शिक्के मारतात गंधाचे कपाळावर हाताला, ते शिक्के मलाही मारायचे आणि ते शिक्के तसेच घेऊन मी शाळेला जायचो. सगळे शाळेतली मुलं थोडं उपहासानं माझ्याकडे पाहत होते, खरं ते शिक्के मुजवायचे नाही. असं दररोजचा उपक्रम. तर ते त्या आजरेकरांच्या फडामध्ये असं आहे की मग असं सांगितलं की तिथं फक्त ज्ञानेश्वरीवरच किंवा भगवद्गीतेचाच पुढचा भाग ज्ञानेश्वरी आहे, तर त्याच्यावरच निरूपण करायचं, बाकी कुठलं हे घ्यायचं नाही, असं त्यांचा एक नियम आहे. आणि त्यामुळे काय आलं की भगवद्गीता जी आहे ही खरं पाहिलं तर अर्जुनाला श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे असं सर्वांना आपल्याला माहिती आहे. आता हे अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगितले त्याच्या पूर्वी कौरव आणि पांडव यांचं युद्ध चालू व्हायच्या वेळेला तिथे युद्धाच्या ठिकाणी सांगितलेले आहे. पण मुळात आधी युद्ध चालू होण्यापूर्वीची परिस्थिती, युद्ध होऊ नये, अनेक निष्पाप लोकांचं त्या ठिकाणी मृत्यू होणार किंवा अनेक निष्पाप लोक मारले जाणार, आणि ह्यासाठी ते युद्ध होऊ नये यासाठी म्हणून अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून भगवान श्रीकृष्ण हे समझोता करायला किंवा समजून सांगायला कोणाला, दुर्योधनाला तिकडे गेलेले होते. गेल्यानंतर त्याने दुर्योधनाला सांगितलं, शेवटचा करी विचार फिरून एकदा, अनेकदा शेवटचा विचार कर फिरून, ही सगळी हानी व्हायला नको, हे सगळं तुझ्या हातामध्ये आहे. तू फक्त 5 गावे जरी पांडवांना दिलीस तरी चालण्यासारखं आहे, मी त्यांना सांगेन समजावून. पण ते काही दुर्योधनानं ऐकलं नाही. त्यांना सांगितलं गावं तर सोडून द्या, सुईच्या टोकावर मावळी एवढी माती सुद्धा मी देणार नाही. म्हणजे तो पूर्ण हट्टालाच पेटलेला होता आणि त्यामुळे मग युद्ध अनिवार्य झालं. आता युद्ध निश्चित होणार हे झाल्यानंतर साहजिकच काय होते की युद्धाला मग आपल्या बाजूनं कोण कोण येणार ह्याच्यासाठी बरेच जण चांगले युद्धामध्ये रथी होते, महारथी होते, चांगले बाण प्रक्षेपित करणारे होते, अस्त्रशस्त्र जाणणारे होते. असे सगळे आपल्याकडे थोडे महावीर यावेत यासाठी दुर्योधनही प्रयत्न करतो. आणि ह्यामध्ये श्रीकृष्णाकडे सुद्धा तो गेला. त्यानं सांगितलं की माझ्या बाजूनं तू यायला पाहिजे लढाई करायसाठी. कृष्णानं त्याला सांगितलं की ठीक आहे, त्याचा काही प्रश्न नाही, परंतु मी जर यायचं झालं तर मी एकटा येणार, शस्त्र वगैरे काय मी धरणार नाही. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, आणि माझं सगळं सैन्य जे काय असेल ते एका बाजूला, मग तुला ह्यातलं कोण पाहिजे ते निवड. दुर्योधनाने विचार केला, ह्याला एकट्याला घेऊन काय उपयोग, हा काय लढाई करणार नाही, शस्त्र धरणार नाही, आणि ज्या युक्तीच्या गोष्टी ते युद्धात गोष्टी ऐकत येतं, कोणाला वेळ आहे, माझं मला आपलं सैन्य दे. ते सगळं सैन्य यादवांचं जे होतं ते दुर्योधनानं घेतलं आणि श्रीकृष्णानं मग अर्जुनानं श्रीकृष्णाला तो म्हणाला माझ्याबरोबर चल. आता ही घटना ज्या वेळेला घडली म्हणजे श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाकडं
किंवा पांडवांच्याकडे गेला त्याच वेळेला तिथे विजय निश्चित झालेला होता. इथं आता मगाशी मी ऐकलं की भगवद्गीता इथं दररोज सगळी वाचली जाते. त्या भगवद्गीतेच्या शेवटीच दिलेला आहे बघा, यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर. शेवटच्या अध्यायामध्ये शेवटच्या 2-3 वळीमध्ये ते सांगितलेलं आहे की जिथं भगवान श्रीकृष्ण आहे तिथंच विजय निश्चित आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यानं कृष्णाची निवड केली त्याच वेळेला विजय निश्चित झालेला होता. मग हे झाल्यानंतर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होणार. कृष्णानं सांगितलं मी तुझं सारथीचं काम करेन. सारथी याला खूप महत्त्व आहे बघा. आपल्या जीवनामध्ये सुद्धा सारथी म्हणजे मार्गदर्शक असं म्हटलं तरी चालेल. योग्य मार्गदर्शन मिळालं तर व्यक्तीचा विकास कुठल्या कुठे होऊन जातो. मार्गदर्शनात जर चुकीचं झालं तर त्या ठिकाणी आपली अधोगती होऊ शकते. कृष्णानं सारथी होणार म्हणून सांगितल्यानंतर त्यानं पहिल्यांदाच सांगितलं की युद्धाच्या ठिकाणी माझा रथ घेऊन चल आणि दोन्ही सेनोर मध्ये स्थापित रथ केशवा, दोन्ही सेनांच्या मध्ये माझा रथ स्थापन कर. मग तिथं तर रथ स्थापन केल्यावर त्यानं पाहिलं इकडं तिकडे की आपले हे तर आपल्याला शिकवलेले द्रोणाचार्य आहेत, आपले आजोबा भीष्म पितामह आहेत आणि बाकीचे सगळे आपलेच लोक आहेत. आणि मग आता यांच्यावर युद्ध कसं काय करायचं? मला काय युद्ध करायला नको. युद्ध करून काय करायचं आहे? राज्य मिळवायचं आहे. कशाला तर राज्य मिळवायला पाहिजे? मला काय युद्ध करायला नको आणि हे युद्ध मी करणार नाही असं त्यानं त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालं. किंवा कृष्णालाही सांगितलं त्यानं मी काय ते युद्ध करणार नाही. आता खरं म्हणजे याच्या मनामध्ये असं उत्पन्न व्हायचं कारण काय? म्हणजे तसं पाहिलं तर विराटाच्या वेळेला एकट्या अर्जुनाने या सगळ्यांचा पराभव केलेला होता. मग तरी सुद्धा याला त्यांच्याबद्दल भय म्हणायचं काय कारण नाही, पण युद्ध करू नये असं वाटायचं कारण हे काय समजायला मार्ग नाही. कृष्णाला मात्र ते माहीत होतं की ह्याच्या मनामध्ये मोह उत्पन्न झालेला आहे आणि म्हणून हा युद्धाला तयार नाही. तर हा युद्धाला तयार व्हावा, कारण युद्ध करणे हे त्याच्या क्षत्रिय धर्माचं कर्तव्य आहे. युद्ध करणे हे क्षत्रिय धर्माचं कर्तव्य आहे. रणांगणामध्ये जाऊन युद्ध न करणे आणि पळपटापणा स्वीकारणे हे काय क्षत्रिय धर्माचं कर्तव्य नव्हे. आणि ह्याची त्याला जाणीव करून द्यायसाठी आणि युद्धाला प्रवृत्त व्हावा म्हणून श्रीकृष्णानं त्यावेळेला तिथं भगवद्गीता सांगितलेली आहे. आता युद्धाला तिथं सगळे जमा झाले, राजे झाले, रथ ह्यानं मत स्थापन केलेलं आहे. त्याचं कर्तव्य पार पाडावं म्हणून त्याला भगवद्गीता सांगितली गेली आहे. हे सगळं धृतराष्ट्राला संजय सांगत आहे असं त्या भगवद्गीतेमध्ये आहे. संजयला दिव्य दृष्टी दिलेली होती. तर धृतराष्ट्र आणि संजय, धृतराष्ट्राला हा जन्मापासून आंधळा असलेला दुर्योधनाचं वडील, त्याला काही दिसत नव्हतं आणि तो वयस्कर असल्यामुळे तो काही तिथं युद्धाच्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता. तर तिथं काय काय चाललेलं आहे हे मला कळावं म्हणून मग काय केलं की संजयला दिव्य दृष्टी दिली आणि त्या दिव्य दृष्टीनं संजय पाहत असताना हे संजय पाहायला लागला आणि त्या दुर्योधनाला सांगायला लागलेलं आहे असं त्या गीतेमध्ये आधी तुम्ही जर पाहिलं तर भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्याच श्लोक आहे बघा. पहिला श्लोक काय म्हणते? दुर्योधन वाच. दुर्योधन म्हणते पहिल्यांदा कोणाला? संजयला, की इथं या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सामवेता युयोत्सव मामकः पांडव शैव किम कुर्वत संजय. अरे ह्या कुरुक्षेत्रावर हे पांडव आणि माझे जे कोण आपतच मी सगळे जे मुलं वगैरे आहेत तिथं काय करायला लागलेत हे मला तू सांग. आणि मग संजय दुर्योधनाला सांगतो की दोन्ही बाजूला सैन्य आहे, तिथं मधोमध रथ नेलेला आहे, अर्जुनानं रथ न्यायला लावलेला आहे, कृष्णानं रथ मध्ये नेलेला आहे. आणि अशा वेळेला अर्जुन काय झालं, गांडीव धनुष्य त्याच्या हातून गळून पडलं. त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. पहिल्या अध्यायाचं नाव आहे बघा, अर्जुन विषाद योग. मी मागे माझ्या प्रवचनात त्या संबंधी सांगितलेलं आहे, त्यामुळे आता काही विशेष जास्त सांगत नाही.
त्याच्या मनामध्ये विषाद योग निर्माण झाला. पहिल्या अध्यायामध्ये काय नाही, कोण कोण रती महारथी आलेले आहेत, कोणाचे शंखाचं नाव काय आहे, हे सगळं पहिल्या अध्यायामध्ये आहे. मग हे असं झाल्यामुळे काय केलं, त्याला कृष्णाला भगवद्गीता त्यांना सांगावी लागली. आता युद्धाच्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर भगवद्गीतेमध्ये एकूण पहिल्यापासून शेवटपर्यंत 700 श्लोक आहेत. आता 700 श्लोक आपण जर वाचायचं म्हणलं तर तुम्ही भगवद्गीता वाचलेली ऐकली, मी सुद्धा वाचतो. एकादशीला, दर एकादशीला आणि गोकुळाष्टमीला पूर्ण भगवद्गीता मी वाचतो, पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत. जवळजवळ 2-2.5 तास तरी लागतात नुसतं वाचायचं, त्याचं काय अर्थ वगैरे समजून घ्यायचं, तो भाग वेगळा, एवढा वेळ लागतो. पण तिथं आता एवढ्या वेळ ते एवढी 700 श्लोकांची घेतात, त्या अर्जुनाला कधी सांगितलं असेल आणि ती युद्ध मग कधी चालू होणार. ह्याच्यासाठी आपल्याला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल. ही एवढी 700 श्लोकाची भगवद्गीता योगशास्त्राच्या साहाय्यानं अर्जुनाला आपण डोळ्याची पापणी लावून उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत सांगितलेली आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दिलेलं आहे, तुम्ही जर वाचायला तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे एवढ्या कमी वेळात, म्हणजे इतक्या वेळात तेवढी मोठी गीता सांगितलेली आहे. आता ही गीता त्याने त्यावेळेला संस्कृतमध्ये सांगितलेली आहे. आपली भगवद्गीता ही जी आहे संस्कृतमध्ये आहे. संस्कृत काय सर्वसामान्य सर्व लोकांना समजतेच नाही. मग सर्वसामान्य लोकांना त्यावेळच्या बोलीभाषेत समजावी त्यावेळेला लोक सगळे प्राकृत बोलत होते. भगवद्गीतेचा सगळा अर्थ प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरांनी जो लिहिला त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो आपण. ज्ञानेश्वरी म्हणजे काही नाही, फक्त भगवद्गीतेवर केलेली त्याला टीका असं म्हणतात. टीका म्हणजे इथं सटीप टीका म्हणायची. टीका म्हणजे विरोधक करतात ती टीका नव्हे. टीका म्हणजे त्याच्यावरचं निरूपण केल्यासारखं. आता हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता ती ज्ञानेश्वरी ही सुद्धा प्राकृत भाषेमध्ये. पुढं काय झालं बघा की तीच भगवद्गीता, तीच ज्ञानेश्वरी त्यावेळच्या बोलणाऱ्या भाषेमध्ये लोकमान्य टिळकांनी तुरुंगात लिहिली. गीतारहस्य म्हणतो त्याला आपण. म्हणजे बघा कसं झालंय, पहिल्यांदा भगवद्गीता, मग ज्ञानेश्वरी, मग गीतारहस्य. आता गीतारहस्याच्या वेळेला सुद्धा ती भाषा अशी थोडीशी वेगळी होती. तुम्ही कदाचित इतिहासामध्ये व्यंकोजीला शिवाजीराजांनी लिहिलेलं पत्र वाचलं असेल, बऱ्याच ठिकाणी अभ्यासाला सुद्धा होतं. तर त्यावेळची सुद्धा भाषा अशी थोडीशी आपण आता बोलतो किंवा ऐकतो अशी नव्हती. गीतारहस्यामधली सुद्धा तेवढी लोकांना आकलन होईना. आणि म्हणून आता आम्ही तर मी ज्या भाषेमध्ये बोलतो ह्या भाषेमध्ये हीच भगवद्गीता, हीच ज्ञानेश्वरी विनोबा भावेने लिहिलेली आहे गीताई म्हणून. गीताई मात्र तुम्ही वाचायला आला की आता आपण जसं बोलतो किंवा वाचतो तसं तुम्हाला त्यातलं समजू शकतं. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला कदाचित माहिती असेल की हीच भगवद्गीता हिंदीमध्ये लिहिलेली आहे. आपले महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली आहे हिंदीमध्ये. मधुशाला त्याचं नाव. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ते पुस्तक आहे, तिथल्या लायब्ररीमध्ये. आता ह्याप्रमाणे हा भगवद्गीतेचा प्रवास आलेला आहे. आता ह्या भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये मग अशी मी सांगितलं तसं अर्जुनाला त्याने काय केलं, युद्धाला प्रवृत्त करायला विषाद योग. अर्जुनाला विषाद निर्माण झाला मनामध्ये, तो प्रवृत्त करायला तो विषाद योग घालवला. मग त्याच्यानंतर सांख्ययोग. सांख्ययोगाबद्दल मला वाटते 2 वर्षे लागली, मला 2 त्याच्यावर तुम्हाला लेक्चर दिले. तर सांख्ययोगानंतर तिसरा जो अध्याय आहे हा कर्मयोग आहे. तिसरा अध्याय जो आहे हा कर्मयोग आहे. आता त्यामध्ये जे श्लोक आहेत किंवा त्यामध्ये जे वर्णन दिलेलं आहे किंवा जे काही सांगितलेलं आहे संस्कृतमध्ये असल्यामुळे आपल्याला पटकन ते लक्षात येत नाही. जायसी शत कर्माणी सुरुवातच त्याची आहे म्हणा तिसऱ्या अध्यायाची, की जर ज्ञानाने जर आपल्याला गती प्राप्त होत असेल तर मग हे युद्ध कशाला करायचं असं तो अर्जुन कृष्णाला म्हणतो. जायस्य कर्माणी मत्कर्मे जनार्दन,
हे जनार्दना, मग हे युद्ध कशासाठी करायचं? त्या सांख्ययोगामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानानं जर आपल्याला सिद्धी प्राप्त होत असेल, मोक्ष मिळत असेल, तर मग हे युद्धाचं कारण काय? मग त्यावेळेला त्याला समजून सांगण्यासाठी श्रीकृष्णानं वेगवेगळं त्याचं मतपरिवर्तन होण्यासाठी किंवा युद्धाला तयार होण्यासाठी त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही सांगितलेलं आहे ते ह्या आपल्या 3ऱ्या अध्यायामध्ये आहे. 3ऱ्या अध्यायासंबंधी बोलताना आपल्या व्यवहारामधले सुद्धा अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील. तर ह्या ठिकाणी काय बघा की कर्म जे आहे ते कर्मामध्ये नियत कर्म, नैमित्तिक कर्म, बघा लक्षात येते. नियत कर्म एक आहे, नैमित्तिक कर्म एक आहे आणि नैतिक कर्म एक आहे. अशी 3 कर्म त्यामध्ये आहेत. आता नियत कर्म हे आपण सर्व मनुष्य प्राणी मनुष्यात नियत कर्म करत असतो. आता नियत कर्म म्हणजे काय, त्या ठिकाणी थोडा विचार केला तर लक्षात येईल की सर्व या प्राणीमात्रामध्ये मानव प्राणी असा एकच आहे की जे त्याचं शरीर हे पृथ्वीला काटकोनात आहे. बाकीच्या प्राण्यांचं कुठलं नाही. तुम्ही बघितलं तर आपलं शरीर फक्त काटकोनात आहे. बाकीचे जितके सगळे प्राणी जर घेतलं तुम्ही तर त्यांची शरीर ही काटकोनामध्ये, पृथ्वीला काटकोनामध्ये नाहीत. तर पृथ्वी हे आपल्या पंचमहाभूतामधलं पृथ्वी आणि आकाश या 2 ह्याच्यामध्ये काटकोनामध्ये आपलं शरीर आहे. आणि त्यामुळे आपली नियत कर्म वेगवेगळी आहेत. नियत कर्माला आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काय काम करतो त्याला आपण कर्म म्हटलं तर चालेल. अगदी सकाळी उठल्यापासून कोणी लवकर उठतो, कोणी मग लवकर उठून फिरायला जातो, आपलं सकाळी लवकर अन्य आवरतो. जे जे काय आपण काम करतो हे नेहमीप्रमाणे करत असतो बघा. आता सकाळी ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला ते तुम्ही पाहिला तर ते भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म करतो बघा. उठल्यानंतर आपल्याला काय फळ मिळेल हे काय माहीत असत नाही, तरी आपण उठतो, उठायचं काम करतो. निष्काम कर्मयोग म्हणजे काय लक्षात घ्या. ही जी कर्म करत असतो ही कर्म इतके आपल्या अंगवळणी पडलेले आहेत की काही काही क्रिया त्यातल्या प्रतीक्षित क्रियासारखं होत असतं. निष्काम कर्म म्हणजे कसं असते काम बघा, म्हणजे आपल्या मनामध्ये काही असत नाही पण ते काम किंवा ते कर्म घडून जातं. दुसरं एक साधं तुम्हाला उदाहरण देतो. समजा आपण महाद्वारावरनं चाललेलो आहोत, बऱ्याचदा आपण गेलेलो असतो कोणतरी, आणि त्यामध्ये गेल्यानंतर इकडून अंबाबाई मंदिराकडून निघाला की उजव्या बाजूला ते कटकींची दुकानं आहेत बघा, परफ्यूमची. तिथनं जाताना न कळतच आपला सुवास येतो नाकात. ते काय आपण सुवास घ्यायचा म्हणून तिथे गेलेलं नाही, न कळतच येतो. ते निष्काम कर्म बघा. तिथं काय आपण ते सेंट घ्यायला जाणार नाही, आपण आपल्या दुसऱ्याच कुठल्या तरी कामाच्या ह्यानं चालत असतो, पण ते सुवास आपल्याला येतो. ते निष्काम कर्म. आता ह्या ठिकाणी बघा कसं आहे, कर्म करत असताना हे नियत कर्म जे आहे हे नियत कर्म न कळत जे घडलं जातं आपल्याकडून, न कळत रोजच्या जीवनामध्ये सुद्धा न कळत आपल्याकडून कर्म घडतात. त्याचं फळ काय मिळालं हे आपल्याला कधी विचार असत नाही. ती नियत कर्म म्हणायचं. आता नियत कर्म नंतर नैतिक कर्म आणि नैमित्तिक कर्म 2 कर्म आहेत. आता नैमित्तिक कर्मामध्ये कुठल्या तरी निमित्तानं जे आपण काम करतो त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. समजा कोणासर आपल्या नातलगामध्ये लग्न आहे, मग लग्नाला आपण जायचं आहे, म्हणजे लग्नाला जायचं हे आपलं काय झालं उद्दिष्ट झालं. म्हणजे त्या जाण्यासाठी म्हणून काहीतरी तयारी करतो. तयारी करणं म्हणजे ते काहीतरी काम करतो, काहीतरी त्याला प्रेझेंट द्यायला काहीतरी घ्यायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे, जाऊन आणि आज आपली उपस्थिती स्थापन केली पाहिजे, तिथल्या कार्यात भाग घेतला पाहिजे. ही सगळी कामं जी आहेत ही नैमित्तिक आहेत बघा, निमित्त आहे ते लग्नाचं, त्यानुसार आपण कर्म करतो. त्या ठिकाणी नियत कर्म येत नाही नैमित्तिकमध्ये. काही वेळेला काय होते, एखादी दुर्घटना घडते, आपल्या शेजारी बाजारी ओळखीचे नातेवाईकातले कोणतरी मृत्यू पावतो,
मग त्यावेळेला तिथं जातो आपण, त्यांच्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहतो, त्यांचं काहीतरी सांत्वन करतो. हे सगळं नैमित्तिक कर्म, निमित्त आहे ना, ते वारले हे निमित्त आहे. आता हे जाणं किंवा तिथं सांत्वन करणं किंवा तिथं उपस्थित राहणं ही आपण नैमित्तिक जरी असलं तरी ती नैतिक जबाबदारी मानतो, म्हणून त्याला नैतिक कर्म सुद्धा म्हटलं जातं. आता नैमित्तिक आणि नैतिक ह्याच्याबद्दल अगदी बरीच मला वाटते त्याला वर्ष झाली. आपलं मराठी साहित्य संमेलन इचलकरंजीला होतं. मी आमच्या गावातनं सायकलने गेलो साहित्य संमेलनाला, आणि आपल्याला सांगितलं तर अध्यक्ष त्यावेळेला पु ल देशपांडे होते संमेलनाचे इचलकरंजीला. सायकलने गेलो तिथं, आणि त्यांनी ते आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं भाषणामध्ये, नैमित्तिक आणि नैतिक. इथं काही जण म्हणाले नैमित्तिक म्हणून आलेले आहेत आणि काही जण नैतिक म्हणून आलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी उदाहरण दिलं की आपला शेजारी मृत्यू झाल्यावर आपण उपस्थित राहतो, हे नैतिक कर्म आहे. पण म्हणून आता तो तिथं उपस्थित राहताना पण त्यांनी त्यावेळेला शब्द वापरला का मराठीमध्ये, डोक्याला टापशी बांधून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहतो त्याच्या अंत्यकर्मासाठी. आणि म्हणून काय आपण तो आता शेजारी कधी ना कधीतरी मरणार आहे म्हणून काय कायम टापशी बांधून घरात बसत नाही, म्हणजे नैतिकला नैमित्तिक करत नाही किंवा नियत करत नाही. हा त्याच्यातला फरक आहे. हा जो कर्म आहे हे कर्म नैतिक कर्म करत असताना सुद्धा बघा काही वेळेला काय होतं, ही कर्म करत असताना त्याच्यामध्ये सत्कर्म आणि दुष्कर्म असं सुद्धा दोन भाग आहेत. आता सत्कर्म आणि दुष्कर्माबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला एखादी गोष्ट जी मान्य नाही किंवा समाजामध्ये जी अनिष्ट आहे त्याला आपण दुष्कर्म म्हणतो. आता दुष्कर्माबद्दल एक तुम्हाला थोडं विनोदाचं होईल पण साधं उदाहरण सांगतो. दोन विद्यार्थी असतात, त्यात दोघे जण मित्र असतात जवळचे, एकाच वर्गात असतात. आणि काय होतं की आपल्या शाळेमध्ये कधीतरी ते जादूचे प्रयोग वगैरे असं येतात बघा कार्यक्रम, तसं ते जादूचा प्रयोग करणारा दुसऱ्या दिवशी येणार होता. वर्ग शिक्षकाने सांगितलं मुलांना सगळ्या, काय नाही उद्या येताना सगळ्यांनी 5-5 रुपये घेऊन या. ठीक आहे म्हणाले. बघा जादूचे प्रयोग होणं हे नैमित्तिक झालं, निमित्त आहे ना ते. पैसे घेऊन येणं हे मुलांचं कर्म झालं ते. मग ह्याप्रमाणे काय आलं ते दुसरीशी 5 रुपये घेऊन हा मुलगा, हे दोघं जण आले, ह्यानं दुसऱ्यानं 5 रुपये घेतले नव्हते, एकट्यानंच घेतला ते मित्रानं. काही कारणामुळे काय होते त्याचे ते 5 रुपये कुठेतरी रस्त्यात पडतात. मग तो इकडं तिकडं सगळं शोधायला होते, त्याला काय ते सापडत नाही. बराच वेळ शोधून झाला, आता काय सापडत नाही, राहू तिकडं म्हणून तो शाळेकडे परत येतो. मग काय होतं ह्या गोंधळामध्ये त्याला यायला उशीर होतो, कोणाला त्या मुलग्याला. मग त्याला सर्व त्याचं कार्य का तुला उशीर झाला, काय नाही म्हणाल, ते जादूच प्रयोगासाठी 5 रुपये घेतले, तर घरात नका कुठं पडले काय मला काय समजलं नाही, सगळीकडे शोधाशोध केली तर काय ते सापडले नाही. ठीक आहे म्हणाले, असं ते बैस. आता एक 5 मिनिटं झाल्यावर तो त्याचा मित्र येतो, त्याला विचारलं, का रे तुला का वेळ झाला. बघा मी या ठिकाणी दुष्कर्माचं उदाहरण सांगायला. ह्यानं काय उत्तर दिलं असं, सर त्या 5 रुपयाच्या नाण्यावर मी पायटून उभा राहिलो होतो म्हणून त्याला ते सापडले नाही. आता त्या विद्यार्थ्याचं हे दुष्कर्म म्हणजे हे कर्म आणि दुष्कर्म ह्याची अशी आपल्याला पटकन लक्षात येत नाही. सत्कर्म दुष्कर्म. आता हे कर्म करत असताना आणखीन एक गोष्ट आपोआप घडत असते बघा. कुठली घडत असते की त्याच्यामध्ये सांगितलंय की निष्काम कर्मयोग केला पाहिजे, आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलंय बघा की तिथं मी हे तिथं आठवून लावून उपयोग नाही. कर्म हे पूर्व सुकृतानुसारच व्हायला पाहिजे. आपलं काय होतं की सगळं मी केलं असं सांगतो. मी शिक्षण घेतलं, मी नोकरी केली, मी घर बांधलं, सगळं मी केलं. म्हणजे सगळ्या त्या क्रियापदाला मी हा करता लावला जातो. एका गावामध्ये एक सधन शेतकरी असतात,
आणि त्या गावामध्ये काय होतं की आपले गोकुळाष्टमीचा उत्सव असतो 8 दिवस, आणि तिथं दररोज प्रवचनाला एक महाराज येत असतात. त्या महाराजांना हे शेतकरी सारखं सांगत असतात, मी शेतात विहीर काढली, मी तिथं ऊस लावला, मी असं पीक केलं, तसं पीक केलं, सगळं मी केलं, आणि तुम्ही एकदा आमच्या घराकडे या, शेताकडे जाऊया सवडीनं तुमच्या. ठीक आहे म्हणाले. मग ते काय गेले नाहीत. पुढे काय होतं, 1-2-3 वर्षानं दुष्काळ पडलं. महाराज काय दरवर्षी प्रवचनाला जातच होते. दुष्काळ पडल्यानंतर काय आलं, तो जो शेतकरी होता तो काय या महाराजांना शेताकडे या काय म्हणायला तयार नाही. ते महाराजांच्या लक्षात आलं. त्यांनी म्हणाले, माळेबुवा चला आता तुमच्या शेताकडे जाऊया. त्यांना आता काय करावं कळेना. हे म्हणाले, मी इतके वर्ष बोलवते कधी आले नाहीत आणि आता येतो म्हणाले, पण आता काय करणार, नाही तर कसं म्हणणार. ते घेऊन दोघे शेताकडे गेले. शेताकडे गेल्यावर त्यावेळेला मात्र त्याचं बोलणं बदललं. काय बघा, ह्या वर्षी देवानं काही चांगलं केलं नाही, पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला. म्हणजे ज्या वेळेला अनिष्ट गोष्टी घडल्या त्यावेळेला मात्र काय होते की आपण केलं असं म्हणत नाही. बघा लक्षात येते. त्यावेळेला मात्र मी हे केलं असं आपण म्हणत नाही. हे मात्र देवाने केलं किंवा दुसऱ्याने केलं असं म्हणतात. अगदी हे प्रत्येक ठिकाणी आहे. ज्या वेळेला एखादं यश मिळेल किंवा एखादं काहीतरी मोठं काम होईल त्यावेळेला मात्र ते मी केलं असं आपण म्हणतो. अगदी आपल्या शाळेमधलं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क पडले, आता पूर्वी बोर्डात येत होते, आता ते काय बोर्डात नंबर यायचं सोडून दिले. त्यावेळेला तो सांगतो बघा, विद्यार्थी काय, मी रोज 7 तास अभ्यास करत होतो, मला शिक्षकांनी चांगलं शिकवलं असं म्हणत नाही, मी अभ्यास करत होतो. आणि जर तो त्यातलाच एखाद्या विद्यार्थ्यात नापास झाला, काही शाळा बरोबर नाही, चांगलं शिकवत नाही. बघा ना कसं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे आपलं कर्म आहे, हे कर्म कसं बदलते बघा, आपल्याला लक्षात येत नाही. गीतेमध्ये ह्या कर्माची अपेक्षा नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये कर्मामध्ये फरक आपल्या लक्षात येत नाही. या ठिकाणी बघा, सत्कृत्य हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे, ती सुद्धा चांगलंच आहे. दुष्कर्म जसं आहे तसं सत्कृत्य म्हणजे सत्कर्म असं ज्याला आपण म्हणतो, दुष्कर्माच्या उलट सत्कर्म. सत्कर्म सुद्धा करत असताना सुद्धा तिथं मी हा शब्द आला तर ते कर्माला काय अर्थ राहत नाही. आज आता गांधी जयंती आहे, इथे तपोवनच्या माळावर गांधीजी चालून गेले ते असं म्हणतात. पण ते गांधीजी साबरमती जो आश्रम आहे गांधीजींचा, जाऊन आले, बघितले मी. तिथं त्यांची जे हे आहे झोपडीत आहे, तिथं प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे की त्यावेळेला गांधींना कुठल्या तरी कामासाठी म्हणून आर्थिक स्वरूपाची मदत पाहिजे आणि ते मदत आल्यानंतर त्याचं नियोजन करायचं होतं आणि ते नियोजन करण्यासाठी म्हणून त्यांनी तिथं बैठक बोलवलेली होती. कुठं? साबरमती आश्रमामध्ये. म्हणजे सगळे मोठे मोठे लोक बैठकीला आलेले होते. गंमत अशी झाली की उन्हाळ्याचे दिवस होते, बाहेर एक माठ ठेवलेला होता आणि ते पाणी भरून ठेवलं. आणि त्या बैठकीला आलेले गांधीजी आपल्या आत बसलेले काय तर लिहित बसलेले होते. आत ते त्यांनी बोलवल्याशिवाय कसं जाणार कोण? बाहेर थांबले तसं. मग काय उकाड्याचे दिवस होते, कोणाला तहान लागली की कोण आपलं त्यातलं पाणी घेणार माठातलं, पिणार, थोडं उरलं तर ओतून टाकणार. मग तिथे एक मोठी शेटजी आली. तिथे शेटजी त्या नियोजन समितीला 1 लाख रुपये त्यांनी देणगी देणार होते. त्यांना सुद्धा ताण लागले म्हणून त्यांनी घेतलं, पाणी घेतलं, पिलं आणि थोडं पाणी उरलं म्हणून त्या शेटजीने काय केलं, ते उरलेलं पाणी तिथं झाडाला घातलं. बघा, सत्कर्मच केलं म्हणे, वाया घालवलेलं नाही. हे सगळं गांधीजी बघत होते, लोक बाहेर कोण कोण काय काय करतात. मग थोड्या वेळानंतर आत बोलवलं सगळ्यांना, मिटिंग चालू झाली. मग आता नियोजन समितीवर कोणाकोणाला घ्यायचं याचा विषय झाला. सगळ्यांना वाटलं की आता शेटजीनं नक्की घेणार, आणि 1 लाख रुपये देणगी दिली आहे,
मग गांधीजी म्हणाले, ह्या शेठजींना सोडून बाकीच्यांची नावं घ्या. समजूनच कोणाला काय एवढं म्हणाले. आणि असताना कसं काय ह्यांना कसं काय नको म्हटले. त्यांनी तर सत्कर्म केलं तर उलट. मग म्हणाले असं कसं काय, कुणाला काय समजेना. मग त्यावेळेला काय आलं की बैठक झाली असताना त्यातल्या एकाने, त्यांचं काहीतरी गुजरातमध्येच आहे ते, भाई पटेल असं काय त्यांचं नाव, त्यांनी गांधीजींना विचारलं. म्हणाले यांना कसं काय तुम्ही घेतलं नाही. मग शेठजी म्हणाले, मला कसं काय घेतलं नाही तुम्ही नियोजनामध्ये, त्याच्यासाठी तर मी आलोय. गांधीजींनी त्यांना प्रश्न केला, आता तुमचं वय किती? 60 वर्ष. ठीक आहे म्हणाले. तुम्ही पाणी प्यायला कुठल्या वर्षापासून सुरू केला? लहानपणी अगदी आईनं वगैरे घातला असेल तो भाग, पण तुमचं तुम्ही पाणी प्यायला साधारण म्हणाले 50 वर्ष तरी होऊन गेली असतील. म्हणजे 10व्या वर्षापासून तरी प्यायचं धरलं तर 50 वर्षे पाणी प्यायचं तुम्हाला प्रॅक्टिस म्हणा किंवा अनुभव आहे किंवा कर्म केलेलं आहे म्हणा आपल्या गीतेच्या भाषेत, तर तुम्हाला किती पाणी लागते हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही काय केला, तुम्हाला जेवढं पाणी लागतंय तेवढंच नियोजन करून तेवढंच तुम्ही पाणी घ्यायला पाहिजे होतं. हे तुम्ही पाणी झाडाला घातलं, एक सत्कर्म केलं बरोबर, पण घेतानाच म्हणाले तुम्ही तुमचं पाणी घ्यायचं नियोजन चुकलेलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला नियोजनमध्ये घेणार नाही. बघा, म्हणजे ह्या ठिकाणी जे कर्म आहे ते सत्कर्म असून सुद्धा त्याच्यामध्ये कसं झालं, मी पाणी ते झाडाला घातलं म्हणजे वाया घालवलेलं नाही. हे कर्म सत्कर्म केलं असं त्यांना, मी केलं असं त्यांना वाटत होतं ना. ज्या वेळेला असं कर्म घडलं जातं त्यावेळेला त्याचं फळ आपल्याला मिळतच नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितलंय बघा की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न धरता केलेलं ते खरं कर्म. आता काय होते की 3ऱ्या अध्यायामध्ये ते सुद्धा सांगितलेलं आहे बघा की कर्म केले की त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. चांगलं कर्म केला तर चांगलं मिळणार, वाईट केला तर वाईट मिळणार. त्या ठिकाणी समाजात आपण पाहतो बरेच लोक काही काही वाईट कर्म करणारे असून आरामात राहिलेले आहेत. आपण म्हणतो आम्ही एवढं सगळं चांगलं वागतो, सगळं देवाचं करतो, अमुक करतो तमुक करतो, आम्हाला मात्र काहीच नाही. तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की वाईट कर्म केलेल्याचं फळ हे कधी कुणाला मिळणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपण काय करतो, त्याचं लगेच फळ अपेक्षा करत असतो. म्हणून काय होतं की आपण जे काय सत्कर्म केलेलं आहे किंवा चांगलं कर्म केलेलं आहे त्याचं फळ हे कधी तुम्हाला मिळणार हे आपण ठरवायचं नाही, ते आपल्या हातात नाही. ते परमेश्वर आपल्याला कधी देईल त्यावेळेला ते मिळणार. ते चांगलं मिळणार हे नक्की. वाईट कर्माचं फळ वाईट मिळणार जसं नक्की आहे, तसं हे चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळणार हे निश्चितच आहे. म्हणून काय केलं पाहिजे की आपण सत्कर्म आणि ते सुद्धा कर्ताविरहित केलं पाहिजे. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग हा भगवान श्रीकृष्णाने या पद्धतीनं अर्जुनाला सांगितलेला आहे. आणि हेतू सत्कर्म करण्यासाठी आणि पुन्हा तुझा जो धर्म आहे, कुठला क्षत्रियाचा धर्म, रणांगणावर युद्ध करणे हा तुझा धर्म आहे. आणि हे कर्म करण्यासाठी, हे धर्म कर्म करण्यासाठी त्याच्यात म्हटलेलं आहे बघा, धर्म संस्थापनार्थाय संभवामी वेगळे. धर्म करण्यासाठी, धर्मकर्म करण्यासाठी तुला युद्ध करावंच लागेल. ह्या युद्धाचा परिणाम काय होईल, ह्याच्यात माझे आप्त मारले जाणार आहेत का नाही, काय माझे गुरु मारले जाणार आहेत का नाही, काय आणि कोण निष्पाप मारले जाणार आहेत का नाही, ह्याचं चौकशी करायची नाही. तुझं कर्म आता जे आहे ते तू करायचं, त्याचं फळ पुढं काय होईल हे आत्ता तो विषय नाही. म्हणजे याप्रमाणे त्यांना सांगून अर्जुनाला युद्धाला तयार करण्यासाठी त्याचा कर्मयोग हा भगवान श्रीकृष्णाला सांगावा लागला. आता हा योग कर्मयोग सांगितल्यानंतर तुम्ही पाहिलं तर भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. हा 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला म्हणून अर्जुन लगेच मग युद्धाला तयार झाला असं झालेलं नाही. पुढचे सगळे अध्याय आहेत त्याच्यात, शेवटी तो तयार झाला.
म्हणजे या ठिकाणी काय बघा की कर्म करत असताना आपण आपल्या व्यवहारामध्ये, मगाशी मी म्हटलं तसं, नियत कर्म असू दे, नैतिक कर्म असू दे, नैमित्तिक कर्म असू दे, हे आपण आपल्या बुद्धीनुसार आणि त्याच्या बरोबर समजून घेऊन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये कर्म करू लागलो तर मग आपल्याला चांगलं फळ तर मिळेलच, पण मोक्ष मार्गाला जाण्याचा मार्ग आपला काय होईल, सुकर होईल. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मात्र नक्की की आपण आपलं कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवायची नाहीत गीतेत सांगितल्याप्रमाणे, आणि कर्म करत असताना ते दुष्कर्म होऊ नये, दुष्कर्म होऊ नये किंवा समाजाला मान्य नाही असं काय त्यामध्ये घडू नये. आता समाजाला मान्य नसणारे अनेक ठिकाणं आहेत, आपण पाहतो अनेक ठिकाणं आहेत. अगदी अनिष्ट ठिकाणं सांगायला तर दारूची दुकानं आहेत, अशी बरीच आहेत. तर त्या ठिकाणी जाण्याचं कर्म जर केलं आपण तर ते दुष्कर्म होऊ शकतं. म्हणजे ह्या ठिकाणी जी काही अनिष्ट प्रथा असतील, काही अनिष्ट प्रथाही आहेत, अनिष्ट प्रथाचं कर्म करू लागलं तर ते अनिष्टच होणार. म्हणून अनिष्ट प्रथा असणारं, अनिष्ट जागा असणारं, अनिष्ट जे काय असणारं ते कर्म आपण न करता आपण आपल्या जीवनामध्ये योग्य कर्म करून, सगळी कर्म करायचीच आहेत, नियत कर्म करायचंच आहे. नियत कर्म नियमित केल्यानंतर त्याचं फल आपल्याला चांगलं मिळतं. समजा एखाद्याला दररोज पहाटे उठून चालत फिरून यायची सवय आहे अगदी नियमितपणे, तर त्याला ते फिरून आल्यामुळं त्याचं जे फळ मिळणार आहे त्याला मिळणारच. पण ते मला चांगलं नंतर फळ मिळेल म्हणून जर तो चालून येत असला तर ते त्याला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. एकदा ते विषय निघाला म्हणून सांगतो. जवळजवळ गेली 35 वर्षे दररोज पाऊस असू दे, थंडी असू दे, काय वाटेल ते असू दे, सकाळी 5:30ला मी फिरायला जातो, 6:30 पावणे 7ला परत येतो. 7 किलोमीटर येता जाता रोज. आज सुद्धा सकाळी जाऊन फिरून आलो. मग आता ह्याचं फळ मिळावं म्हणून मी काय फिरून आलो असं नाही. ती नियत कर्म केले, म्हणजे नियमित, नैमित्तिक नाही, नियत कर्म केले. नियत कर्म सुद्धा आपण चांगलं केलं पाहिजे. तर हे नियत कर्म असू दे, नैमित्तिक असू दे, नैतिक असू दे, नैतिक कर्म सुद्धा फार महत्वाचं आहे. विद्यार्थी पेपर लिहित असताना सुद्धा बघा काही काही वेळेला कॉपी करतो, म्हणजे अनैतिक कर्म झालं, ते नैतिक नाही. म्हणजे जे काय असेल कर्म हे सगळ्या ठिकाणी आहे. आपण व्यवहारात वागताना आहे, दररोजच्या आपल्या जीवनामध्ये आहे, दैनंदिन कामामध्ये आहे, नैतिक कामामध्ये आहे, नैमित्तिक कामामध्ये आहे, सगळीकडे आहे. तर ह्या गीतेच्या 3ऱ्या अध्यायापासून आपण हे शिकलं पाहिजे किंवा बोध घेतला पाहिजे की हे नेमकं काय आहे, आपण कोण आहोत. मनुष्य प्राणी, आपल्याला बुद्धी आहे. बुद्धी काय होते बघा, आपल्यामध्ये बुद्धी आहे. पहिल्यांदा मन आहे, मनानंतर बुद्धी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे, मनानंतर बुद्धी आहे. आणि बुद्धी आली की मग ते बुद्धी त्या अवयवांना कर्म करायला भाग पडते. बघा लक्षात येते. आपल्या मनामध्ये एखादं काहीतरी चांगला पदार्थ खावा असं समजा तर लगेच आपली बुद्धी त्यानुसार कर्म करायला, त्याचा पदार्थ कुठे मिळेल आपल्याला, मग ते मिळण्याच्या जागेला आपण तिकडे जातो, तिकडे कर्म करायला चालू लगे. म्हणजे मन, बुद्धी आणि कर्म हे एकाच नाण्याच्या किंवा एकाच चेन मधल्या बाजू आहेत म्हणलं तर चालेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तर त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये सत्कृत्य केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे, नियत कर्म केलं पाहिजे, नैमित्तिक कर्म केलंच पाहिजे. काही काही वेळेला काय होते, नैमित्तिक कर्मामध्ये सुद्धा आपल्याला एकदा असं वाटतंय बघा, कशाला जायला पाहिजे, राहू दे तिकडं, आम्ही गेलो म्हणून का तिथं फरक पडणार आहे, त्याचं काही लग्न राहणार आहे. बघा म्हणजे नैमित्तिक कर्म सुद्धा आपण काही काही वेळेला बरोबर करत नाही, लक्षात येते का. तर ही सर्व कर्मे आपण बरोबर करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायला पाहिजे. तर मग त्या गीतेमधलं काहीतरी तत्वज्ञान आपण थोड्या प्रमाणात आचरणात आणलं असं होऊ शकेल. तर ह्या ठिकाणी
3रा अध्यायामध्ये कर्मयोग जे सांगितलेलं आहे त्या कर्मयोगामध्ये त्याच्यात जे श्लोक आहेत त्या श्लोकाचा अर्थ किंवा त्याच्या संबंधी तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. फक्त काय केलं त्याच्यातलं जे महत्त्वाचं हे आहे हे आपल्या रोजच्या घडामोडीत आपल्याला ते कसं समजावं यासाठी हे तुम्हाला मी सांगितलं. आपण माझे विचार शांतपणे ऐकून घेतलात याबद्दल धन्यवाद.